नुकतीच सर्व पक्षाकडून गटनेतेपदाची जी निवड आहे ती करण्यात आलेली आहे. मात्र सध्या ज्या पक्षाची सर्वात जास्त चर्चा आहे ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस. मग तो अजित पवारांचा गट असो किंवा शरद पवारांचा गट असो. शरद पवार गटाकडून काका चव्हाण यांची गटनेतेपदी निवड करण्यात आलेली आहे. ते सध्या आपल्या सोबत आहेत. अ, काका, काय सांगाल? तुमची गटनेतेपदी निवड करण्यात आलेली आहे. दुसरीकडून अजित पवारांच्या गटाकडून निकम यांची निवड करण्यात आलेली आहे. महापालिका तुम्ही एकत्र लढवली होती. महापालिकेच्या आता जे सभागृह असेल त्यात देखील एकत्र असाल की विरोधात असाल? निश्चितच प्रथमतः मी माझ्या पक्षाचे सर्व असणारे वरिष्ठ नेते आणि शहरातल्या असलेल्या पदाधिकाऱ्यांच्या मनापासून आभार मानतो, सुप्रियाताईंचे आभार मानतो की त्यांनी ही गटनेतेपदाची जबाबदारी माझ्याकडे दिलेली आहे. आणि हे होत असताना आपण आत्ताच विचारलं की आपण एकत्र ह्या निवडणुका लढवल्या होत्या. निश्चितच निवडणुका एकत्र लढवल्या होत्या महानगरपालिकेच्या, पण वेगवेगळ्या चिन्हावर लढवल्या होत्या. आणि हे चिन्हावर लढवत असताना येणाऱ्या काळामध्ये महानगरपालिकेमध्ये काम करत असताना कुठले तांत्रिक अडचणी येऊ नये यासाठी आम्ही अ, अजितदादांचे असणारे गटनेते म्हणून आणि विरोधी पक्ष नेते होतील असे निलेश निकम जे भैया आहेत, त्याचप्रमाणे या ठिकाणी आदरणीय पवारसाहेब राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचा गटनेता म्हणून माझ्यावर जबाबदारी दिलेली आहे. भविष्य काळामध्ये पुणे महानगरपालिकेत काम करत असताना ज्या ज्या ठिकाणी चांगले प्रस्ताव येतील, विकासाची कामं असतील, कुठल्या प्रकारची अडचण असेल, त्यावेळेस आम्ही महानगरपालिकेत पुणे शहराच्या नागरिकांकरता या विकासाकरता आम्ही निश्चितपणानं एकत्रितपणानं काम करू. परंतु जर काही चुकीच्या गोष्टी घडत असतील तर त्याच्यावर अंकुश ठेवण्याचं काम बाकी आम्ही दोन्ही पक्ष नाही किंवा आमचे मित्रपक्ष सुद्धा इतर निश्चितपणे करतील. काकासाहेब, सकाळी शरद पवार यांची पत्रकार परिषद पार पडली. त्यात त्यांनी अत्यंत एक मोठं विधान केलं, की दोन्ही राष्ट्रवादी एकत्रीकरणावरती ते विधान होतं, की एकत्र येतील तशी 12 फेब्रुवारीला ते घोषणा देखील करणार होते. त्यापूर्वीच हे सगळं जे दुर्दैवी घटना आहे ती घडली. जर एकत्रित आली दोन्ही राष्ट्रवादी तर समीकरण कसं असेल पुण्यासाठी? दोन्ही राष्ट्रवादीचं गटनेतापद पण एकच होईल. कसं असेल दोन्ही समीकरण? नाही, आता मलाही पडलं तर वरिष्ठांनी जो काही निर्णय घेतील तो सर्व खाली मांडणेच असणार आहे. आणि शेवटी दोन्ही पक्ष असले तरी दोन्ही पक्षाचे सुप्रीम हे आदरणीय साहेबच आहेत असे दादा पण सांगायचे. मी सुद्धा साहेबांना ओलांडून कुठं जात नाही. साहेबांच्या सल्ल्यानेच काम करतोय किंवा त्यांच्या मार्गदर्शनाच करतो. सल्ल्याने म्हणण्यापेक्षा त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करतोय असं दादाही सांगायचे. आणि हे होत असताना जरी त्याचं एकत्रितकरण झालं तरी तांत्रिकदृष्ट्या काय पुढं येईल त्याचे सर्व कायदेशीरदृष्ट्या विचार-विनिमय करूनच पुढं वरिष्ठ नेते निर्णय घेतील. कारण तुतारीवर लढलेलो आम्ही आहोत आणि घड्याळावर लढलेले दादांच्या ह्याच्यातले नगरसेवक आहेत. की तांत्रिक विलिनीकरण असे किंवा काय आता साहेबांनी जे काही विधान केले ते एक त्यांचं विधान हे अंतिमच राहते ना. त्या पद्धतीने होईल. तुम्ही आता एक खूप महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला, तो म्हणजे शरद पवारांच्या पुढे ना कधी अजित पवार गेलेत किंवा कोणीच नाहीत गेलेले. नाही केले ना. आज सकाळी त्याच पत्रकार परिषदमध्ये शरद पवारांनी म्हटलं, की सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री होतायत हेही मला माहीत नाही. त्यावर काय सांगाल? नाही, नाही. कदाचित काय झालं असेल, आता साहेब एवढं मोठ्या धक्क्यातून सुद्धा काल मला वाटतं बाहेर पडले. आणि ही काही चर्चा झाली नसेल तर त्या लेव्हलला मलाही कल्पना नाही. मी काय ती पत्रकार परिषद पाहिली नाही. मी सकाळपासून बाहेरच आहे. ॲक्चुअली काय ऐकले नाही. आणि साहेबांचे जे काही हे असतात, त्यांचं ते विचारपूर्वकच बोलत असतात ना. म्हणजे असं आत्तापर्यंतच्या राजकारणामध्ये त्या पद्धतीने त्यांनी आपले विचार मांडले असतील किंवा कल्पना नसेल किंवा काही चर्चा झाली नसेल कदाचित त्या संदर्भात. कारण आज तरी साहेब जरी असले तरी सुद्धा साहेबांचा पक्ष वेगळा आहे आणि आदरणीय दादांचा पक्ष वेगळा आहे. त्यांचे निर्णय त्यांच्या पक्षाने काही घेतले असतील ना. आत्ताच्या आज तर काही विलिनीकरण झालेलं नाही. त्याच्यावर निश्चितच त्याच्यावर विचार कदाचित घेतला नसेल साहेबांना विचार किंवा काही चर्चा झाली नसेल हे त्यांना कल्पना असेल. ती आपल्यालाही कल्पना नाही. परंतु साहेब अगोदर असे म्हटले ना, की 12 फेब्रुवारीच्या दरम्यान काय निर्णय वगैरे होईल. त्यावर ज्या पद्धतीने होईल त्या पद्धतीने गोष्टी पुढच्या भविष्यकाळातल्या घडतीलच. अ, पुण पुणे महापालिकेसाठी शरद पवार असतील, सुप्रिया सुळे असतील, कोणत्या वरिष्ठ नेत्यांसोबत तुमची चर्चा वगैरे काही झाली आहे का? किंवा इथून पुढे तसं काही एक शेड्यूल आपण जे म्हणतो ते करण्यात आलेलं आहे का?
नाही, पुणे शहराच्या संदर्भामध्ये 19 तारखेला एक मीटिंग झाली होती. 21 तारीख आदरणीय अजितदादांबरोबर झाली. आम्ही दोन्ही पक्षाचे नगरसेवक एकत्रच होतो बारामती गेस्ट हाऊसला. आणि त्या ठिकाणी बाबा ज्यावेळेस आपल्याला जे काही पुणे शहराचा विकास करायचा आहे, असणारा वाहतुकीचा प्रश्न आहे, कचऱ्याचा प्रश्न आहे. एकतर 22 नंतर निवडणूक झाली नव्हती. 22 पर्यंत 4 वर्ष नगरसेवकच किंवा सभासदच नव्हते. ज्यावेळेस सभासद त्या ठिकाणचे असतात, त्यावेळेस त्यांच्या भागाचा विकास करण्याकरता ते प्रयत्न करत असतात. आणि मग तिथले प्रश्न त्यांना माहिती असतात, अधिकार नसतात. परंतु ही परिस्थिती असताना 4 वर्ष निवडणूक नाही आलेली. दुर्दैवाने 19-20 तारखेला मीटिंग झाली. जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागल्या. फॉर्म भरायचं चाललं होतं. अशा परिस्थितीमध्ये अ, कोणाची भेटही झालेली नव्हती आणि दुर्दैवाने परवा झाल्यानंतर चर्चा होण्याचा प्रश्नच आला नाही. सगळेजण अतिशय दुःखात म्हणजे माझी आजचीच पहिली बाईट असेल, की माझ्या डोळ्यातून अश्रू नाहीत. म्हणजे आत्तापर्यंतच्या मी ज्या काही बाईट दिल्या, त्याच्यामध्ये प्रत्येक वेळी माझ्या डोळ्यात अश्रूच आहेत. एवढे मोठे नेते आमचे अजितदादा होते. ते आज आमच्यात नाहीत, हयात नाहीत आणि त्याची कमतरता, त्यांची पोकळी भविष्य काळातील लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच, मतदारांना पण असेल, कार्यकर्त्यांना असेल, परिसराचे किंवा पुणे जिल्हा असेल, पुणे शहर असेल किंवा पिंपरी चिंचवड असेल, सर्वांनाच ते भासणार आहे. त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा प्रश्नच नाही. कारण दादा हे दादाच होते. त्यांनी जे काही कार्यकर्त्याला लावलेलं प्रेम होतं, जरी ते एखाद्या वेळेस बोलले, तरी ते त्या कार्यकर्त्याच्या हितासाठी, आपल्या परिसराच्या हितासाठी. त्यांना कायम असं वाटायचं, की आपला कार्यकर्ता नेहमी चांगला असावा, झटणारा असावा. कोणताही नेता नाही ना सकाळी 6 वाजता एखाद्या पुलाचं उद्घाटन करणारा आज. असं पद्धतीने दादांनी काम केलंय. बारामतीत गेले तर 6 वाजता साईटवर असायचे आणि किती बारकाईने एखादं काम असेल, तर ते आर्किटेक्टच्या जे लक्षात यायचं नाही, ते दादांच्या लक्षात यायचं. एवढं मोठे त्यांचे बारीक तास आणि सर्व विषयाची असणारी त्यांची समर्थता, असणारा तो काय आत्तापर्यंतचा जो अनुभव आहे, तो आम्ही पाहत राहायचो. त्यांचा कामाचा उरक असेल, आवाका असेल. आम्हालाही प्रश्न पडायचा, की झोपतात कधी, काम करतात कधी आणि सतत ना आणि एखादा निर्णय हातावेगळा करायची जी काही निर्णय क्षमता होती ना, ती आता अलीकडच्या काळामध्ये फार कमी नेत्यांमध्ये आहे आणि त्याच्यामध्ये ते विषय समजावून घेऊन वेळेत मार्गी लावण्याचं काम हे दादा अत्यंत तडफेने करायचे आणि दादासारखं राजकारणामध्ये कष्ट करणारा नेता नाही आत्ता तरी सध्याच्या परिस्थितीत निश्चित नाहीच. कारण दादांनी आपल्या राज्याकरता असेल, या पश्चिम महाराष्ट्राकरता असेल, बारामतीकरता, पुणे शहरात सगळ्याकरता किंवा एंटायर महाराष्ट्राकरता जे काही केलं ना, ते फार कष्टाने केलेलं आहे. आणि म्हणून दादा त्यांचं असणारं ते बोलण्याची लकब असेल, विनोदीपणा असेल, साहजिकच एखादा विषय एकदम हातोलण्याची जी काही पद्धत असेल आणि विशेषतः प्रशासनावर असणारी जी काही पकड होती, ती अतिशय अतुलनीय होती. म्हणजे आदरयुक्त भीती अधिकाऱ्यांमध्ये असायची. कारण दादा कधी येतील ना ऑफिसमध्ये, इथं जाळ्या कशा आहेत डोक्याच्या वर, ते कधी विचारते त्या अधिकाऱ्यांना समजदार. खाली चकाचक असलं, तर त्यांची नजर कुठेतरी जाणारच आणि त्यांच्या तावडीतून ते काही कधी सुटणार नाहीत. अशा पद्धतीचं काम दादांचं होतं. म्हणजे हे काय एक हिराच म्हटलं तरी चालेल. राजकारणाचा कोहिनूर हिरा दादा होते, हे निश्चितच आहे. नक्कीच आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नुकतेच गटनेते झालेले काका चव्हाण होते. एकत्रीकरणाच्या सध्या चर्चा सुरू आहेत. जर एकत्रीकरण झालं तर पुण्याचं राजकीय समीकरण कसं असेल हे त्यांच्याकडून जाणून घेतलं. तसंच दुसरीकडे अजित पवारांबद्दल बोलताना त्यांचे डोळे पाणावल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतंय. शिवानी लकडे, टाइम्स ऑफ महाराष्ट्र, पुणे.